नमस्कार मंडळी. मी आता करणार आहे बटाट्याचे इन्स्टंट चिप्स. तर बघा कसे करणार आहे. मी इथे बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहे आणि त्याचे साल काढून घेतले. अशा प्रकारे पूर्ण साल काढून घ्यायचे. मी 2च बटाटे घेतले आहे आणि त्याचं पूर्ण साल असं काढून घ्यायचं. हे झटपट बनतात चिप्स आणि सोपी पद्धत आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका. व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि अशा प्रकारे मी एका बटाट्याचं हे करून घेतलेलं आहे, साल काढून घेतलेलं आहे. दुसरा बटाटा घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण साल काढून घेऊया. आणि शक्यतो नवीन बटाटे जे मार्केटमध्ये येतात, आता अवेलेबल आहेत, ते यूज करा. आणि छान असे चिप्स लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे हे चिप्स सगळ्यांनी एन्जॉय करा. तर बघा आपण कशी प्रोसिजर करतो याची. अशा प्रकारे साल पूर्ण काढून घ्या आणि हे घरच्या घरी विकतच्या जसे वेपर्स असतात त्याप्रमाणेच हे होतात. तुम्हीही घरी ट्राय करून बघा एकदा, तुम्हालाही आवडेल आणि तुम्ही वारंवार करताल तर मी तुम्हाला दाखवते. खूप क्रिस्पी होतात आणि खूप छान लागतात चवीला देखील. येथे मी आपली वेपर्सची किसणी घेतलेली आहे. त्याप्रमाणे असे तुम्हाला जसे पाहिजे तसे हे करायचे. मी शक्यतो मोठे बटाटे घेतले आहे जेणेकरून ह्या स्लाईस मोठ्या आकाराने होतील. बघा किती सुंदर स्लाईस झालेले आहेत. आणि अशा प्रकारे दोन्ही बटाट्यांचे स्लाईस करायच्या. खूप सुंदर होतात. अशा प्रकारे करून घ्या आणि झटपट असे इन्स्टंट असे आपले वेपर्स तयार होतात. खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही जरूर ट्राय करा. आणि ब्रेकफास्टसाठी, 4 वाजताच्या नाश्त्यासाठी आणि उपवासासाठी हे झटपट होणारे आपला पदार्थ आहे. हे सगळे मी स्लाईस करून घेतले, ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. बघू शकता. चांगल्या पाण्याने वॉश करायचे. त्यातले ते स्टार्च असतं ते निघून गेलं पाहिजे. हे पहा, असे व्हाईट आपले एकदम वेपर्स तयार झालेले आहे. ते सगळे मी एका चाळणीत काढून घेते स्वच्छ धुवून. बघू शकता. आणि बटाट्यापासून झालेली पदार्थ कुणाला आवडत नाही असं कुणीच नाही. सगळ्यांनाच आवडतात आणि वेपर्स तर सगळेच जण खातात. उपवासाला तर आपले गुरुवार, मंगळवार आणि कुणाला शनिवार असे उपवास असतात. तर काय करावं, खिचडी खावी की अजून काय करावे, हे असे इन्स्टंट होणारे असे वेपर्स. खूप सोपी पद्धत आहे आणि सगळ्यांना म्हणजे उपवासासाठी चालणारा हा पदार्थ आहे. त्याप्रकारे मी कॉटनचं हे कापड टाकलेलं आहे आणि तिथे मी हे थोडा वेळ ड्राय होऊ देणार. वेपर्स चाळणीतून काढून घेतले आणि हे एक एक सगळीकडे पसरवणार जेणेकरून त्यातलं पाणी मॉप होऊन जाईल कॉटनच्या कापडामध्ये. अशा प्रकारे सगळे टाकून घ्यायचे आणि असे कॉटनच्या कपड्याला त्याचा वेपर्सचा ओलावा आहे तो मॉप होईल. काही लहान मोठे झाले आहेत आणि चवीला अत्यंत सुंदर लागतात. अशा प्रकारे टाकून घ्या. सगळे वेगवेगळे टाकायचे, एकत्र टाकायचे नाही.
जेणेकरून एकमेकांना चिटकणार नाही. अशा प्रकारे मी सगळे टाकले. त्यातलं पाणी हे मॉप होतं कॉटनच्या कपड्यामुळे आणि ओलावा राहत नाही. अशा प्रकारे सगळं पाणी हे केलं आणि बघा कसे असे ड्राय पडले आहेत थोडे. 5 मिनटं हे केलं. इथे मी टिश्यू पेपर घेतला आहे चाळणीत आणि ते सगळे वेपर्स मी या टिश्यू पेपरवर ठेवले, जेणेकरून अजूनही ओलावा असेल तर ते पाणी टिश्यू पेपरला लागून मॉप होईल. आणि ओलावा त्यातला निघून जाईल. बघा किती छान ड्राय झाले आहे 5 ते 7 मिनटात. असं मॉप केलं मी टिश्यू पेपरने अजून वरून. मी फॅन लावला होता थोडंसं 5 मिनटं. अशा प्रकारे आपण हे सर्व पेपर्स ड्राय करून घेऊ. त्याच्यात पाण्याचा ओलावा राहत नाही. बघ खूप ड्राय झालेले आहेत हे वेपर्स. इकडे मी कडकडीत असं तेल गरम केलेलं आहे पॅनमध्ये आणि त्यात वेपर्स एक एक सोडणार आहे. बघू शकता कसे व्हाईट झाले आहेत आपले वेपर्स आणि छान तळले जातात ते. आणि लहान मुलांचा सगळ्यात आवडता असा पदार्थ आहे. त्यांच्या समोर ठेवलं तर ते खूप आवडीने खातात. आणि बाजारात मिळणाऱ्या वेपर्स सारखेच हे कुरकुरीत आणि क्रिस्पी लागतात. त्यामुळे तुम्ही घरी जरूर ट्राय करा ही रेसिपी. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हे वेपर्स पटकन तळले जातात. आत्ता बाजारात आलेले नवीन बटाटेच विकत आणा. बघू शकता खूप छान तळले जातात ते. अशा प्रकारे मी एक एक करत 2-2 करत असे तळून घेतले आहे. आणि तेल जास्त गरम करा. कडकडीत तेल असलं की पटकन तळले जातात हे वेपर्स. हे वेपर्सला आपण नंतर हे सगळे तळल्यानंतर त्याच्यात बेडगी मिरची तिखट किंवा मीठ लावून सुद्धा आपण खाऊ शकतो, किंवा तसेच खाल्ले तरी खूप सुंदर लागतात. आणि हे खूप होतात. 2 बटाट्याचे देखील खूप होतात वेपर्स. तुम्ही पाहिलंच आत्ता मी कॉटनच्या कापडावर जे सुकवले त्यामध्ये खूप दिसले. आणि तळल्यानंतर तर खूप क्वांटिटी वाढते त्याची, म्हणजे असे फुले जातात. तर खूप होतात ते 2 बटाट्यांमध्ये पण. दोन्ही साईडने आपण व्यवस्थित तळून घ्यायचे.
अशा प्रकारे तळून घेतले आहे. बघा किती क्रिस्पी झाले आहे आणि कडक असे देखील झालेले आहे.